भारतीय सेना ते एचएल कर्तव्य, शिस्त आणि देशसेवेचा अभिमानास्पद प्रवास. माजी सैनिक श्री सोमनाथ माधव पवार यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यातील खास क्षण. अंगात असलेली कार्य, शिस्त आणि मूल्य या तीन गोष्टींचं की जे मी आयुष्यभर माझ्या अंगी भिनवलंय, ते मी सेवानिवृत्त जरी झालो तरी माझ्या अंगात, माझ्या देहात पूर्णपणे ती राष्ट्रभक्ती, ती राष्ट्रभावना भिनलेली आहे. एका सेवानिवृत्त सैनिकाचा निरोप समारंभ होत असताना आपण या कार्यक्रमाची सुरुवातही राष्ट्रगीताने करूया. मी वाटतं की आपल्या देशाच्या सीमा, त्याचप्रमाणे एचएलचा सुरक्षा विभाग सुरक्षित ठेवणाऱ्या अशाच एका शूर आणि कर्तव्य कठोर व्यक्तिमत्वाचा परिचय करून देताना मला अत्यंत अभिमान वाटतो. खरंच, कारण की देशाच्या सीमेवर तर लढलेच, त्यामध्ये त्यांनी देशाचं संरक्षण केलं, आपल्या सर्वांचं संरक्षण केलं आणि त्यानंतर देखील ती जबाबदारी पार पाडून त्यांनी एचएल सारख्या ज्या भारतीय वायुसेनाचा कणा आहे या ऑर्गनायझेशनमध्ये देखील सुरक्षेचं काम अतिशय चोखपणे पार पाडलेलं आहे. थोडक्यात त्यांचं जीवन इन्होंने वो एक बैलेंस बना के रखा. मैं बैलेंस बात कर रहा हूँ कि एचएल का मैनेजमेंट वर्सेस अपना कार्य करें. सो उसमें इन्होंने बहुत बखूबी बैलेंस बना के रखा, सबके साथ अच्छा तालमेल रखा, साथ ही साथ कहीं पर सिक्योरिटी कंप्रोमाइज़ नहीं होने दिया. ये एक बहुत खूबी और बहुत अच्छी बात है जो इनके व्यक्तित्व मेरे को देखने को मिली. मैंने अधिकतम समय एचएल सिक्योरिटी डिपार्टमेंट में गुजारा. उसके बाद बीच में मैं बेंगलोर चला गया. बाद में आने के बाद मैंने विजिलेंस डिपार्टमेंट ज्वाइन किया और मैं सेवानिवृत्त भी विजिलेंस डिपार्टमेंट से ही हुआ. लेकिन मेरा डिपार्टमेंट के साथ, सिक्योरिटी डिपार्टमेंट के साथ संपर्क हमेशा रहा और ख़ास तौर पर श्री एस एम पवार के साथ तो मैं हमेशा जुड़ा रहा. तर मला वाटतं टाउनशिपमध्ये पवार साहेब टाईप टू बी 1372 बरोबर ना, टाईप टू बी 1372 हे एक क्वार्टर तन्नालवर झालं होतं आणि त्याच्या शेजारीच आम्ही राहत होतो. त्यावेळी की मी युनियनमध्ये नव्हतो, परंतु त्यावेळी मला वाटतं पहिल्यांदा आमचं प्रत्यक्ष बोलणं झालं असेल. त्यावेळचे पवारसाहेब, त्यानंतर व्हिजिलन्समध्ये आल्यानंतरचे पवारसाहेब, नंतर मग त्यांची ट्रान्सफर पुन्हा सिक्युरिटीमध्ये झाल्यानंतर तेव्हाचे पवारसाहेब आहेत. तर आत्तापर्यंत असे वेगवेगळे पवारांचे, जसं शरद पवारांचे गुण आपण बघतो तसं त्यांचे गुण आम्हाला वेगवेगळे आम्हाला त्या माध्यमातून दिसलेत. खरं तर त्यांच्याकडे बघितल्यावर खरंच असं वाटतं की अतिशय स्ट्रिक्ट माणूस. आता कॅप्टन शर्मा साहेबांनी किंवा इतर सर्व मान्यवरांनी त्यांच्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. इवन इथे जे सूत्रसंचार करत आहेत त्यांच्या आधी कोणीतरी सांगत होतं की ते फार स्ट्रिक्ट किंवा अशा स्वरूपाचे आहेत म्हणून, परंतु तसं काही नाही. परंतु एवढं नक्की सांगेल मी की सिक्युरिटी विभागामध्ये असताना त्यांचं जे कर्तव्य, त्यांची जी निष्ठा आहे किंवा एचएल प्रति असलेली त्यांची जी जबाबदारी ती अतिशय उत्कृष्टपणे, म्हणजे मी तर म्हणेल की 100पैकी 200 मार्क त्यांना त्याच्यामध्ये दिले पाहिजे की एवढी व्यवस्थित त्यांनी त्यांची सर्व्हिस केलेली आहे. भारत मातेची जी प्रतिमा लावलेली आहे, या दोघंही प्रतिमांना मी मनापासून नतमस्तक होतो. विचारमंचावरती उपस्थित असलेले पवारसाहेबांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी या सभागृहामध्ये आपण सगळे मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. सर्व मंचावरतील मान्यवर, सेवापूर्ती. सोमनाथरावांचा आणि माझा परिचय मराठा मंचाच्या माध्यमातून झाला. अतिशय प्रामाणिकपणे सगळ्यांची हिरिरीने मिळून काम करणारे आणि त्यांच्या ज्या सहकाऱ्यांनी आता सगळ्यांनीच त्यांच्याबद्दल एक त्यांची आदराची भावना सांगितली, त्याबद्दल मला पवारांचा निश्चितच आदर आहे. देशाची सेवा करत असताना नंतर 15 वर्ष त्यांनी देशाची सेवा केली, 21 वर्ष एचएलमध्ये काम केलं आणि सगळ्यांची मनमिळाल्यानं राहून सगळ्यांची प्रामाणिकपणे काम करत त्यांनी त्यांचं आयुष्य काढलेलं आहे. त्यांच्या आता या आजच्या सेवापूर्तीनंतर त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्याचे जावं अशी मी प्रभूच्याने प्रार्थना करतो. माझ्या पवार कुटुंबियांच्या वतीने मी त्यांना पुढील आयुष्य, दीर्घायुष्य चिंततो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पवार साहेबांचा आपण आता सगळ्याच वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून साहेबांनी त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी सुरुवात केली आणि नुसत्या आयुष्याची जबाबदारी न घेता त्यांनी त्या ठिकाणी देशाची देखील जबाबदारी घेतली. भारतीय सैन्यात रुजू होताना
त्यांनी देशसेवेची त्या ठिकाणी सुरुवात केली आणि त्यांचं संपूर्ण तारुण्य हे त्यांनी त्या देशाला त्या ठिकाणी समर्पित केलं. आयुष्यभर त्यांनी या ठिकाणी आपण पाहिलंच आहे की आयुष्यभर त्यांनी कार्य, शिस्त, देशप्रेम या मूल्यांचं कायमच त्यांनी जतन करत त्या ठिकाणी त्यांनी त्यांची सेवा बजावली. त्यानंतर देखील भारतीय संरक्षण खात्याशी संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण अशा HL संस्थेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सेवा बजावली. HLमध्ये देखील कार्यरत असताना या ठिकाणी जसं बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की त्यांचा स्वभावगुण असेल किंवा सगळ्यांना धरून सगळ्यांना सहकार्याच्या भावनेतून त्या ठिकाणी जी सेवा त्यांनी बजावली, सगळ्यांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवले, संस्थेशी बांधिलकी ठेवली आणि या सगळ्या माध्यमातून त्यांनी HLमध्ये देखील सर्वांच्या मनामध्ये एक आदराचं स्थान त्या ठिकाणी निर्माण केलं. खरं तर सेवापूर्ती येतो त्यांच्याशी बोलणं चालणं होतं, त्यांच्याबरोबर काम करणं होतं. तेव्हा नंतर लक्षात येतं की हा माणूस, जसं ताई बोलली की हा माणूस वरतून कितीही कडक दिसत असला, कठीण दिसत असला, कठोर दिसत असला तरी आतून एक मृदू व्यक्तिमत्व म्हणून पवार साहेबांकडे बघितलं जातं. खरं तर HLमध्ये इंटरनल व्हिजिलन्स म्हणून त्यांनी काम केलं आणि याच्यामध्ये सैन्यामध्ये 15 वर्ष आणि जवळपास HLमधले 20-22 वर्ष जवळपास पूर्ण आयुष्य त्यांचं या देशाच्या रक्षणासाठी म्हणा किंवा देशासाठी खर्च झालं. त्यांच्या या इंटरनल व्हिजिलन्समध्ये ज्या HLमधील ज्या 2 जोड्या होत्या त्यामधली मला वाटतं आत्तापर्यंतची फेमस जोडी DK शर्मा साहेब याला मान्यता देतील. जी भोये साहेब आणि पवार साहेबांची जी जोडी होती ती HLमधली सर्वात फेमस जोडी असं आपण म्हणू शकतो. HLचे सर्व सहकारी याला अनुमोदन देतील की त्यांनी जे काही काम केलं, जसं त्यांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या ड्युटीवर जे काम केलं त्याबरोबरच त्यांनी सामाजिक जबाबदारी, जी सप्तशृंगी मित्रमंडळाचं काम असेल, मराठा महासंघाचं काम असेल, एक सर्व्हिसमन असोसिएशनचं काम असेल, प्रत्येक कामात त्यांनी त्यांचा आपला वाटा हा उचलला आणि तो परिपूर्णपणे त्यांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला. आज एकमेव याला अपवाद आहे ते SM पवार, जे मॅनेजमेंटलाही पाहिजे आणि जे युनियनलाही पाहिजे. आणि अशी माणसं खूप कमी आहेत. खूप कमी म्हणण्यापेक्षा मी सांगतो आत्तापर्यंत तर आमच्या 20-22 वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही बघितलं की SM पवार हे एकटेच आहेत की जे दोन्ही गोष्टीला बॅलन्स करता आणि खूप मोठी कसरत त्यासाठी त्यांना करावी लागते. पण ती अतिशय ते आव्हान SM पवार साहेबांनी गेल्या 20-22 वर्षामध्ये पेललं. म्हणजे एखाद्या कामगाराला बाहेर जायचं असेल, त्याचं हॉस्पिटलला काम असतं. आज ज्यांचा सेवापूर्ती सोहळा आहे असे आमचे मार्गदर्शक कारगिल योद्धा SM पवार काका यांना मी माझ्या कदम परिवाराच्या वतीने सॅल्यूट करतो. कारण कुठलीही गोष्ट असेल, ज्यावेळेस मी HLमध्ये राजकारणात उतरलो आणि बऱ्याच वेळा काकांचा सल्ला घ्यायला गेलो असेल तर काकांनी अतिशय मोलाचा असा सल्ला मला दिला. त्याचबरोबर मला काकांची उणीव नक्कीच जाणवेल, परंतु ती शिवजयंतीला. कारण शिवजयंतीला माझा फोन असो अथवा नसो, शिवजयंतीच्या ध्वजारोहणाला सकाळी काका ध्वज बांधायला 100% हजर राहायचे. म्हणजे त्यांना सांगायची आवश्यकता नव्हती की इतकं त्यांच्या ते अंगवळणी पडलं होतं की नाही 19 फेब्रुवारी आपल्याला ध्वजारोहणाच्या तिथं जायचं आहे आणि काका हजर राहणार. ती उणीव नक्कीच काका आम्हाला इथून पुढे जाणवेल. त्याचप्रमाणे HLच्या नोकरी करत असताना बऱ्याच ठिकाणी काही अडीअडचणी असतील. अनिलांना आणि संजू भाऊंनी सांगितलं तसं कुठलाही कार्यक्रम असेल, जास्त करून आता मी त्यावेळेस मराठा महासंघाचं काम करायचो म्हणून तुकाराम बीज असेल, गुणगौरव सोहळा असेल, असं कुठल्याही कार्यक्रमाच्या टायमाला जर कार्यकर्त्याला बाहेर जायचं असेल आणि जर काकांना सांगितलं की काका सकाळी भजनाला जायचं आहे, एक 2-4 पोरं सोडा, तर काका सांगायचे ठीक आहे, तू एक काम कर, मॅनेजमेंटकडनं 2-3 जणांची परवानगी घे, मी 5-6 जणं सोडून देतो. म्हणजे इतकं प्रेम त्यांनी प्रत्येक कामगारावर दिलं. आणि
काका त्यावेळेस आता पुढे कंटिन्यू आपल्या या कार्यक्रम राहणार आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या टायमाला आपली आठवण ही 100% आम्हाला राहील. आपण जरी एचएलमधून सेवानिवृत्त होत असले तरी आत्ताच सांगितलं आणि मी पण अनुभवलं की आपण या एरियामध्ये मराठा मंच चालू केला आणि त्यामधून खूप चांगल्या पद्धतीने राजमाता जिजाऊंची जयंती आणि शिवजयंती आपण साजरी करता. खरं तर अभिमान आहे मला की आपण हे कार्य असं सतत पुढे ठेवत चालू राहावं आणि मराठा सेवा मंचाबरोबरच काका माझीसुद्धा एक छोटीशी मागणी असेल तर मी पण मराठा महासंघाचा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो. आपणही उरलेल्या आयुष्यामध्ये मराठा महासंघामध्ये मला साथ द्याल अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. कारण वेळ फार झालेला आहे आणि सर्वच वक्त्यांनी स्ट्रिक्ट आहे, बट जेवढे स्ट्रिक्ट बाहेरून आहे तेवढेच मनाने खूप असे हळवे. त्यांना आमच्या दोघींबद्दलचं जे प्रेम आहे ते भरपूर आहे. आता एखादा किस्सा सांगायचा म्हटलं तर मुलगी म्हणून त्यांनी असं मला कधीच कोणत्या गोष्टींमध्ये कमीपणा नाही दिला. बाईक चालवायची किंवा बुलेट चालवायची त्यांनी पहिले सांगितलं की तू शिक, तुला येणार, आणि ते मी करून दाखवलं की हा बाबा मला जमणार आहे. ते त्यांनी असं की मुलगा नाही आहे म्हणून हिला जमणार नाही ही गोष्ट कधीच नाही केली. तुला जमेल, तू मुलगी आहे, तुला समजेल ते. अजून एक लहानपणीचा किस्सा असा सांगायचा आहे की मी त्यावेळेस धुळ्याला राहायची. पप्पा ज्यावेळेस आर्मीत होते त्यावेळेस मी आजीकडे राहायची. तर मला आजीसोबत राहायला त्यावेळेस जास्त आवडायचं. पप्पा त्यावेळेस सुट्टीवर आले असणार आणि त्यावेळेस ते मला घ्यायला आले होते. याच्यावरच आलेले, 2 व्हीलरवर आलेले. तर आल्या असताना मी अर्ध्या रस्त्यातच म्हणजे मालेगावपर्यंत येऊस्तरच मी की नाही मला आजीकडे जायचं, मला नाही राहायचं, मला आजीकडेच जायचं आहे. त्या रात्री त्यांनी जेवढे आम्ही इथपर्यंत आलो होतो त्याच दिवशी मला लगेच आजीकडे सोडलं. हे फक्त बापच करू शकतो, दुसरं कोणीच नाही. आणि जेवढं म्हणजे फणस कसं वरून कडक आणि मधून गरे कसे सॉफ्ट असतात त्यासारखेच आहे. आणि आता त्यांचं रिटायरमेंट झालं आहे, बट इथून पुढे त्यांनी त्यांची लाईफ जगावी असं आम्हाला वाटतं आहे. आमच्यासाठी त्यांनी भरपूर काही केलेलं आहे. आता आम्ही त्यांच्यासाठी करण्याची आमची ही वेळ आहे. सो ऑल द बेस्ट पप्पा. त्यांचे GS संजीवभाई कुटे, अध्यक्ष अनिल मंडलिक, माजी आपले सचिन डोबसे साहेब, सर्व युनियनचे पदाधिकारी व माझे सुरक्षा विभागातले सर्व माझे साथीदार, माझे पवार कुटुंब, निगडे कुटुंब, खासकर या उपक्रमासाठी माझी आई आज हयात हे आम्हाला सर्वात आनंद आहे. त्यानंतर आमचे सासू सासरे, सर्व थोरात परिवार आणि मराठा मंचचे सर्व माझे मित्र परिवार, खासकर माझे मित्र लकडे साहेब, मी आज सर्वांचे आभार मानतो. मी इंडियन आर्मीमध्ये 16 वर्ष आणि HLमध्ये 22 वर्ष सर्व्हिस करताना फार आनंद झाला. असं नाही, माझे आमचे GS अध्यक्ष साहेबांनी माझ्याबद्दल जे सांगितलं त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं उपस्थित असलेले सर्व प्रमुख अतिथी, नातेवाईक, मित्रमंडळ आणि प्रत्येक व्यक्तीस मी खूप आभार आहे. तुम्ही तुमचा वेळ काढून इथं आले आणि स्पेशल थँक्स फॉर कड सर यांनी चांगलं संचलन केलं आणि सर्वांना मनपूर्वक आभार. स्वतःसाठी नाही घेत माणूस कधी, घरातला करता पुरुष, आणि ही त्यांची इच्छा त्यांचं कुटुंबीय या ठिकाणी पूर्ण करत आहे. आपण सगळे कदाचित त्यांच्या साक्षगंध सोहळ्याला नसू, आता तो सोहळा आपण या ठिकाणी पुण्याचं एकदा अनुभवूया. देशसेवा, शिस्त आणि कर्तव्य दक्षतेचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण करून आज माजी सैनिक श्री सोमनाथ माधव पवार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विशेष अशा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सेनेमध्ये त्यांनी 16 वर्षे तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात HAL मध्ये
सुरक्षा निरीक्षक म्हणून 22 वर्षे त्यांनी सेवा बजावली. सर्व्हिसचा गौरव करण्यासाठी आज समस्त परिवार, नातेवाईक, त्याचप्रमाणे परिसरातील अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहे. तर आपण जाणून घेऊया त्यांच्या या सेवा प्रवासाबद्दल. सर, सर्वप्रथम आपले मनपूर्वक अभिनंदन. भारतीय सेनेमध्ये आणि HL मध्ये आपण एवढा मोठा प्रवास पूर्ण केला, त्याबद्दल आपण काय सांगाल? फौजमध्ये 16 वर्ष करत असताना पुष्कळ आपलं म्हणायचं ठरलं तर मी JNK मध्ये असताना आपलं सांबा सेक्टरमध्ये 1992मध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आमच्यावरती बंबारी झाली होती. त्या बंबारीमधून आम्ही वाचलो आणि त्या आमच्या पुढे एक बस चालू होती तर 50 मीटरवरती. तर ती बस आणि उग्रवाद्यांनी आपलं सांबा सेक आपल्या ब्रिजवरती बॉम्ब लावण्यात ती उडाली. तो ताफा आमच्यावरती होता, परंतु तो ताफा ती बसवरती गेला आणि आम्ही त्याच्यात सुरक्षित वाचलो. आणि त्यानंतर असे प्रसंग पुष्कळ झाले आमच्या जीवनात. आपलं कारगिल युद्ध लढलो. कारगिलमध्ये 2019मध्ये आपलं 1999मध्ये कारगिलचं ज्यावेळी झालं तर पूर्ण आम्ही ज्यावेळेला बिकानेर सेक्टरमध्ये होतो तर तो आपला प्लेन एरिया असल्या कारणाने आम्ही पूर्ण बॉर्डर एरिया आमच्या याच्यात होतं आणि आम्ही पूर्ण जनरल बरोबर ड्युटी करू अहोरात्र 24 तास आम्ही त्यावेळेला सेवा बजावली. आज जे युवा नेते ज्यांना देशसेवा करायची, सर्व्हिसमध्ये जायचंय, तर त्यांना आपण काय मार्गदर्शन करावं? त्यांनी नित्यनियम सकाळी उठावे, आपलं रेग्युलर व्यायाम करावा, पळावे, सर्व गोष्टी बेसिक नॉलेज घेणं आणि मोबाईलपासून दूर राहणं आणि आपलं एज्युकेशन या गोष्टी त्यांनी म्हणजे त्यांचा म्हणजे मोबाईलचा वापर करू नये आणि आपलं व्यायाम वगैरे प्रशिक्षणाकडे लक्ष ठेवावं. आज सर्व मित्र परिवार, नातेवाईक सगळे जमलेले आज या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी. तर आपल्याला काय वाटते, आपल्या भावना काय? बिलकुल मी आज आनंदी आहे. फौजी नोकरी केली, HL मध्ये 22 वर्ष केले, तिथे इन्स्पेक्टर पदावर होतो. त्यानंतर आज माझे या कॅमेरामॅन किरण मराठे, गीतांजली थोरात, सी प्रेस न्यूज डिजिटल, नाशिक.